आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी विद्यमान राजकीय व्यवस्था आणि आरक्षणातून निवडून आलेले लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचा थेट आरोप एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे यांनी केला आहे. धुळे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आदिवासी बांधवांमध्ये त्यांच्या हक्क आणि अधिकारांबाबत जनजागृती करण्यासाठी 31 जुलैपासून नंदुरबार येथून आदिवासी अधिकार अभियानाला सुरुवात करण्यात आली असून ऑगस्ट 11 रोजी येवला येथे या अभियानाचा समारोप होणार असल्याची माहिती ढवळे यांनी दिली. या अभियानाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरात प्रबोधन केले जाणार आहे. यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे, लक्ष्मण वडाळे, विष्णू सोनवणे, एडव्होकेट राजेंद्र वाघ, अशोक धुळकर, कोमल मालचे, मयुरी सोनवणे, निंबा सोनवणे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी अधिकार अभियान या नावाने हे कार्यक्रम चालू आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी फार काही लोकांचा संवाद होत नाही किंवा संपर्क होत नाही आणि जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने मोठे बँड लावणे, नाचणे वगैरे या सगळ्या गोष्टी होतात व आनंद साजरा करतात. तिथपर्यंत ठीक आहे, परंतु त्या समाजाचं प्रबोधन झालं नाही. काय स्थिती आहे सध्या आदिवासी? भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून आदिवासींचं जे वनवासीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे, त्यांना त्यांच्या जल, जंगल, जमीन या नैसर्गिक साधन संपत्तीपासून दूर करण्याचा जो प्रयत्न आहे, एकंदरीत त्यांचं जे कल्चर आहे, त्यांची जी संस्कृती आहे, एकूण त्यांचं अस्तित्व नष्ट करण्याचं जे षडयंत्र गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे, यामधनं विशेषतः तरुण सुद्धा बाहेर पडला पाहिजे. आणि म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 दिवस मुक्काम केला पाहिजे आणि वेगवेगळे कार्यक्रम जे आमच्या सहकार्याने आयोजित केलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. दुर्दैवाने 31 तारखेला आमची नंदुरबार पासून सुरुवात होती, परंतु फार मुसळधार पाऊस त्या दिवशी असल्या कारणाने तिथले कार्यक्रम आम्हाला रद्द करावा लागला. दुसऱ्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यामध्ये असल्या कारणाने ज्या भागामध्ये जायचं त्या भागामध्ये सगळे नदीला पूर आल्यामुळे रस्ते बंद असल्या कारणाने दुसऱ्या दिवशी बंद होते. काल मग मी ग्रामीण भागामध्ये कापडणे या गावामध्ये आमच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या ठिकाणी गेलो. पुणे शहरामध्ये काही प्रमुख लोकांची मिटिंग आहे, त्याच्यासाठी एक मेळावा आहे, तो आठवून 2 दिवसाकरता जळगाव जिल्ह्यामध्ये. सांगायचं तात्पर्य हेच आहे की हे आपल्याला माहितीसाठी मी सांगितलं पाहिजे की जागतिक आदिवासी गौरव दिनाची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की युनोच्या स्थापनेला म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जगातले बहुतांश जे त्या युनोचे सदस्य आहेत, सदस्य आहेत, जगातल्या आदिवासीची काय स्थिती आहे यावर चर्चा झाल्याच्या नंतर ही गोष्ट लक्षात आली की आदिवासी हा त्या देशाचा मूळ मालक आहे. जसं पूर्वी आपण प्राथमिक शाळेत 1ली 2रीला असताना आपल्याला शिक्षक विचारायचे की अमेरिकेचा शोध कोणी लावला,